जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बरछियां भाले। वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले। बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करतो। मथुरेचा राजा आहे कंस, आणि त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी। ती देवकी उपवर झाली आणि कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं। देवकी आणि वसुदेव यांचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदाने वरात निघाली। वरात कळते ना सगळ्यांना? तेवढंच कळतं म्हणा। गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली, त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं। आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे। आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा। आकाशवाणीने सांगितलं, कंसा तू मायावर भरोसा नाही का? माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे। हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल माया हो, तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? लक्ष द्या, माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत। स्वतःला त्रास झाल्यानंतर काय घडतं हे महाराष्ट्राने चांगलं अनुभवलं। विठाला विठाला भाऊ, माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात। डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात। माया हो बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना? बोला ना। नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला, त्याचाच आवाज एका मिनिटात दाबते म्हणा। इथं कशी बोलू तशीच बोल। माय आता चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता। आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता? हां बोला। माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता, त्याला मक्खी चूस म्हणतात। म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेले नाही पाहिजे, बरोबर आहे? मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो। तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतं। डिपेंड ऑन सिच्युएशन। जे माणसं आमदार खासदार लोकांना गावात येण्यासाठी वाट पाहत होते, त्याच लोकांसाठी गावातल्या लोकांनी काही काळ बॅनर लावले। हे वातावरणानुसार माणसाचं बदलणं असतं बरं का, लक्षात ठेवा। हे वातावरणानुसार माणसाचं बदलणं आहे, लक्ष देऊन ऐका म्हणजे काही। विठाला हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशाला सोडायचं? मॅनेतली तलवार काढली, घेऊन या खड्ग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेव। वसुदेवाने हात धरला, सांगितले वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल। हे बघा, मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका। माझं लक्ष देऊन बोलणं ऐका। 4 प्रश्न आहे, 4 उत्तर ऐका। प्रश्न ऐका, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली। 4 प्रश्न है, 4 उत्तर ऐका। जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली। क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं। पुन्हा एकदा ऐका, क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं। आणि कलंक काजळापेक्षा काळा असतो। माया हो, काजळ पुसल्याने निघून जाईल, कलंक जीवनातला जात नसतो बरं का। आणि मेल्यावर मागं काही राहणार नाही, मरावं लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका। मेल्यावर काही मागं राहणार आहे? आपले कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, बरोबर आहे ना? हाडंसुद्धा नेऊन टाकतात, बरोबर आहे? कपडेसुद्धा मेलेल्या माणसाचे जाळतात भाऊ, का? मागे त्याच्या काही आठवणी, बोला ना, मागे त्याच्या आठवणी येऊ नये, मग त्याने बांधलेलं घर फुकून द्यायला पाहिजे। ही किती मोठी आठवण आहे। त्याने घेतलेली गाडी एखाद्या महाराजाला दान करायला पाहिजे, त्याने घेतलेली जमीन मठाला द्यायला पाहिजे। नाही त्या आठवणी नाहीत हो महाराज, हे कपडे धुईल कोण? बस एवढी आठवण नको आहे, बरोबर आहे? कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात। तुमच्या इकडे हाडं कुठं नेऊन टाकतात?
बोला आळंदीला, बरोबर आहे. आमच्या गावातल्या एका पोरानं बापाच्या हाडं काशीला नेऊन टाकली. त्याला म्हणलं का रे बापाच्या हाडं एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला टाकली? तो म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलंय म्हणे याने, एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. एक वाक्य बोलतो, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती असते. बघा समजून सांगितलं वसुदेवाने, समजून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाकडं असावं. हे बघा नुसता टाळ वाजवताच नाही आलं पाहिजे, हा कधी कधी टाळाने वाजवता बी आलं पाहिजे. माझं बोलणं लक्षात ठेवा, कधी कधी टाळाने वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा खांद्यावर घेऊन चालता आलं पाहिजे, हे तर महत्त्वाचं आहे, पण तो कधी उलटा बी करता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र या दोन पद्धतीनं देश चालत असतो. मला सांगा भगवान श्रीकृष्णाजवळ काय आहे? बोला. मग नुसती बासरीच आहे का सुदर्शन बी आहे? सुदर्शन पण आहे. भगवान शंकराकडं डमरू बी आहे आणि त्रिशूळ पण आहे. भक्त आला तर डमरू आहे, राक्षस आला तर त्रिशूळ आहे. भक्त आला तर बासरी आहे, राक्षस आला तर सुदर्शन आहे. म्हणून या नेत्यांची भाषा असते, आमच्याकडं सगळेच उत्तर असतात. बरोबर आहे ना? असलंच पाहिजे. जास्त चांगुलपणा बी माणसाचा घात करणारा असतो. विठाळा शस्त्र आणि शास्त्र. म्हणून इथं शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे आणि अभंग तुकाराम महाराजाचे घेतले जातात. कारण सांगतो ऐका. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. शस्त्र आणि शास्त्र याच्यावर देश चालत असतो. जशाच तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे. वसुदेवाने समजावून सांगितलं म्हणे ताकदीचा याच्या पुढे निभाव लागणार नाही, आपण युक्तिवाद केला पाहिजे. का युक्तिवाद केला? बघा युक्तिवाद करायला काही माणसं हुशार असतात बरं का. 52% पुढे आरक्षण देता येत नाही, कोर्टाचा नियम आहे. बरोबर आहे? ऐका आता युक्तिवाद कसा असतो. 52% पुढे कोर्टाचं आरक्षण देता येत नाही हा नियम आहे. ऐका, आम्ही केंद्रातून वाढून आणणार नाही, ओबीसीला धक्का लागू देणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण देणार. विठाला विठाला. चला लक्षात द्या, मला युक्तिवाद करता आला पाहिजे. बरोबर आहे ना? मग कोर्टामध्ये सुद्धा युक्तिवादाला महत्त्व आहे. वसुदेवाने सांगितलं तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर ना, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली, दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला वसुदेवान, तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसाने विचार केला मला 8वा मारणार आहे, या पहिल्याला मारून काय करायचं? परत घेऊन जायला सांगितलं, पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले अरे हा असाच जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद कुणाला म्हणतात? जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे ना रद्द कहते. त्याची कोणतीच गोष्ट कधी रद्द होत नाही. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले आणि गावात एक ओटा आहे. प्रत्येक गावाला एक ओटा असतो साहेब, आणि त्या ओट्यावर गावातले IAS IPS IG DIG MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ITचे बसलेले असतात तिथे, आणि त्यांची सपट परिवार महाचर्चा तिथं चालत असते. बरोबर आहे? हे गावातले CCTVज आहेत. खेड्यात CCTV लावायचं काम नाही. तुम्ही दाखवा खेड्यात CCTV. हे गावातली CCTVज आहे. कोण आलं, कुणाच्या घरी आलं, किती वाजता गेलं, ह्या सगळ्या ओट्यावर बसलेल्यांना विचारायचं. बरं यांचा मनाचा मोठेपणा एवढा असतो, त्यांना स्वतःहून बोलायची गरज नाही, तेच आपल्याला स्वतःहून विचारतात. मग ते पाहुणे पाहायला आल्यावर हे ओट्यावर बसलेले म्हणले कसं काय येणं गेलं? पाहुणे म्हणले शामरावचा मुलगा बघायला. गावात ओट्यावर बसलेले म्हणे शामरावचं पोरगं, त्याच्या पोराला तर घुरं येते. मोडली सोयरी, भांडण ह्याच्या दारात. तू कसा काय म्हणला? सभागती म्हणलो, बोलून गेला. मला काय सांगायचं आहे का? लक्ष देऊन आहे का बरं का? नारद म्हणले कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्य सारावया बेटे देव ऋषी वदी बाळ काशी ठेवून. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिळवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही,
होताची प्रसूत नेवोनिया देत, सहाही मारित दुराचारी. 6 मुलं कंसानं मारले, 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदी शाळेमध्ये. बंदी शाळेत लख प्रकाश पडला. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्यासमोर उभी राहिली. देवकी वसुदेवाने सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या? नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला. माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. ऐका बरं का, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माणसं असो, आमदार असो, देव असो, हलवावाच लागतो. नाही कळ का, मला हॉटेलमध्ये ठेवा, कुठंतरी ठेवा. तसं म्हणले मला इथं ठेवायचं नाही, मला नंदाच्या घराला घेऊन जा. वसुदेव देवकीनं सांगितलं, देवा हातापायात बेड्या आहे, दाराला कुलप आहे, कंसानं पहारा डबल केला, तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? भगवंत म्हणले, त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. आणि ऐका, काही गोष्टी बोलणं सोप्या असतात. आता हे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणं पावसाळ्यात, इथं कळतंय तरी का हो पाऊस आहे म्हणून. आता आवाज येतोय तो भाग आहे वेगळा, पण किती सुंदर व्यवस्था. मला अमोलने फोनवर म्हटलं, अमोल तू ये. म्हटले काका पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे, कसं करायचं? अरे म्हणलं तो लांडे साहेबाचा कार्यक्रम आहे, तिथं पावसाची चिंता करायची काय गरज आहे? मग म्हणे वातावरण, म्हणलं तू ये तर. आणि इथं आल्यावर म्हणे बाबा 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 एकदम भारी आहे बाय, एवढं सुंदर नियोजन करणं सोपं आहे का? नाही महाराज, हां याच्यात चुका काढणं सोपं आहे भाऊ. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, पुन्हा येऊ नको इकडं. काय चौकाशा करतात हो माणसं. एक वाक्य बोलू, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं महाराज. आणि चुका काढणारी माणसं काय करणार आहे बोला? चुका काढणारी माणसं आयुष्यभर, विजूभाऊ विठाला विठाला, चुका काढणारी माणसं कितीही चांगलं करा ते चुकच काढणार. विजू शेठ, चुका काढणारी माणसं चुकच काढत राहणार. कितीही सुंदर कार्यक्रम करा तुम्ही लक्षात ठेवा. ते शिंदे साहेबांनी मागे बस फुकट केल्या बघा. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना बोला, हा फुकट आहे ते तर बोला. काय केलं? एसट्या फुकट केल्या, बरोबर आहे का नाही? ऐका, एका मीडियावाल्याने एका बाईला विचारलं, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? आता तुम्ही कधी माहेराला जाऊ शकता आणि कधी येऊ शकता, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे. बरं यंदा असं झालं विजू भाऊ, बरं का साहेब, ह्या सरकारनं एसट्या फुकट केल्या आणि 80-85 वर्षाची माणसं पंढरपूरला आली, फुकट पंढरपूरला आले, काही तिथं मेले आणि 25,000ची ॲम्ब्युलन्स करून घरी आणावं लागलं. विठाला विठाला. आता चांगलं केलं का नाही? बरोबर आहे का? चांगल्याला चांगलं. एवढा सुंदर कार्यक्रम आहे, याचं आपण कौतुक करावं. एक वाक्य बोलू तुम्हाला, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या.
मला मला एवढं सुंदर नाही ना गाता येत, मी वा क्या बात हे तर म्हणू शकतो ना. अडचण काय आपल्याला? प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. एवढा सुंदर सप्ताह आम्हाला नाही करता येत, अरे मग जाऊन कीर्तन ऐकायला आपल्याला अडचण काय? काहीच अडचण नाही महाराज, लक्षात ठेवा. मग नेणं सोपं आहे का? बोलणं सोपं असतं, बरोबर आहे ना. आता मी 3 गोळ्या खाऊन उभा आहे इथे, बरं का आमदार साहेब. मी आज धाकानीच कीर्तनाला आलो, म्हणलं गेल्या वर्षी बी आलो नाही, आज जर काही कारण सांगू तर काय खरं नाही आपलं. काही गोष्टी बोलायला सोप्या असतात, करणं अवघड. मग तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंताने गर्भात प्रवेश केला आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात आला. कोणता? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हाता पायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले, वहा क्या बात हो गई, आज जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. मी चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात, त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बरछिया भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए काना, था पर का जमाना पुराना, वो ताले लगाना वो पहरे लगाना, वो कंस का जुलुम ढाना. उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था घन घोर अंधेरा, कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार, हिंदीमध्ये त्याला करामात म्हणतात, मराठीत चमत्कार म्हणतात. भगवंताचं प्रागट्य झालं, भगवंताला टोपलीमध्ये घेतलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं होतं बघा, माया जन्माला आली होती. गोकुळातल्या सर्वांना झोप लागली, भगवंताला तिथं ठेवलं आणि माईला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळांपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची बघा, पण आज तिला झोप लागली. ती पाहते तर काय, यशोदा मातेसमोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. एवढ्या वर्षांनी मुलगा झाला, मग ही बातमी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. बायांचं असं असतंच ना, त्यांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोणा, तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या भोसरीला इस्तू लावते, उरलेला पुण्यात नेऊन टाकते. हा, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. आणि झाल्यावर कळतं माणसाला. बरोबर, पळतच गेली बघा. बाबा 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 बाबा, नंद बाबा गायच्या गोठ्यात होते. अरे बोल सोरी का भयो, बोले बाबा कसुना भयो. ही देवाच्या गावची भाषा आहे, वृंदावनची. का भयो, बोले बाबा कसुना भयो. अरे कसुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे, काही झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं. म्हणे बाबा लालो भयो, लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला, ती तिथं थांबली नाही. गवळण हा गवळण
सांगते, नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी माया हो, एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. ती तिच्या पुढं पळते, ती तिच्या पुढं पळते. तिला वाटतं मी अगोदर बघावं, हिला वाटतं मी अगोदर बघावं. वान भरोनिया पाठ आहे ना तुमच्या गवळण का नाही? वान भरोनिया ताटी, नंदा घरी झाली दाटी. सुईनीची गलबल झाली, दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे का तुम्हाला? नाही? तेल घालणं माहिती आहे का? हां, त्याच्यात आमचा हात कुणी धराव म्हणा. महाराज दाशी जणी हेल घाली, जनाबाई हेल घालत होते. एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. महाराज म्हणले, सुनी है गोकुल नगरिया, आजा आजा सावरिया. सुनी है गोकुल नगरिया, आजा आजा सावरिया. वृंदावन के तुम हो राजा, भक्तों को अब दर्श दिखा जा. आके बजा जा मुरलिया, आजा आजा सावरिया. सुनी है गोकुल नगरिया, आजा आजा सावरिया. देवा तुझ्या विना हे गोकुळ सुन सुन आहे. आणि तो दिवस सर्वांच्या जीवनात आला आणि त्या आनंदाचं वर्णन तू बरा गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा. अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही का? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार. महाराज म्हणे आनंदाद्वय नित्य निरामय, जे का ध्येय योग्याचे. ऐका, नंदाच्या घरी लाने साहेब मुलगा झाला म्हणत नाही. नंदस त्वाजमद उत्पन्ने जाता लादो महामनहा. नंदाच्या घरी अहलाद म्हणजे आनंद जन्माला आला होता. नंद घर आनंद भयो, जे कन्हैया लाल की. मग एवढा आनंद गोकुळामध्ये आहे, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे. ऐका बरं का, ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो देव कमी सुंदर असेल का? म्हणून म्हणतात, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु, कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा. कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल. सुंदर ते ध्यान राजस सुकुमार मदनाचा. गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेरून चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यानंतर विजूभाऊ कुणालाही वाटतं जाऊन बघावं.
आमदार साहेबांना लयच मोठा महाराज आणला म्हणे, दुबईला जाऊन आलेला आहे, जाऊन पाहा तरी काय दिवा लावतो असं वाटतं ना माणसाला. मग आता गवळणी जायच्या बाळांपणाच्या टायमाला महिला जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का? पण एवढं सुंदर म्हणल्यानंतर पोराला वाटलं आपणही जाऊ. पोरं बघाय गेले, गवळणी म्हणलं आहे तुमचं काम नाही, चला पळा. पोरं रुसले, नंदबाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोराला पाय जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा. नंद बाबा म्हणले अरे पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये, बाप असून मला कोण जाऊ देणार, नेमकाच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर आहे का? अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार? एक पोरगा नंद बाबाला सल्ला देतं, बाबा तो को पतो नाही, बाबा तुला माहिती नाही, दोन्ही भाषेत सांगतो, ब्रज भाषा आणि मराठी. हा बाबा तो को पतो नाही, जब लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सजे धजी के भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक आत जाऊ देत असतात. तो आपलं निघालं, घेतलं तोंड आणि निघाला, तसं कोण जाऊ देणार आहे? नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहिलं? पोरगं म्हणे देख बाबा मैं तो को ऐसो सजातो है तू देख तो रह जाएगो, तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा, बा तुला जसं सजवायचं तसं सजव, मी आपला उभा राहतो. नंद बाबाला सजवाय सुरुवात केली गंभीर महाराज. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला, बरोबर आहे, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. ऐका, बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगल बंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाए दियो, गले में माला डाल दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहेगो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा तर पाहिल्यानंतर आश्चर्यचकितच, आरशात पाहिल्यावर काय होता असं तू, निवडून आल्यावर काय झालं असं तू, लक्ष देऊन आहे का काय होता काय झाला. नंद बाबाने चेहरा पाहिला, म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. पोरगो म्हणतो बाबा सच्ची बताओ, तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आज ही तेरो बिया भयो है. आज लग्न झालं, नवरदेव दिसायला लागलाच बाबा. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढे उभं राहते, आज जरा कसा दिसतो सांग बर. नंद बाबाला सांगितलं तुम्ही सुंदर दिसताय बाबा. नंद बाबा म्हणले आप जाऊ लाला का मोडो देखणे, आता जाऊ का पोराचं तोंड पाहिला. नंद बाबाला पोरं म्हणले बाबा ऐसे नहीं चलता है, लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा मी नाचू कसं. पोरगं म्हणे देख बाबा लाला का मोडो देखनो है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. नंद बाबा म्हणले मग पोरासाठी काय पण, एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जेच नंद बाबानं शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. नाही 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 नाही, त्या काळी जे गाणं असेल किंवा जे नाचण्याचं साधन असेल त्या साधनावर नंद बाबा नाचायला लागले. ऐका, आज नंद बाबा दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा एक मित्र आला, त्याला वाटलं आता नंद बाबाला कोणाची तरी नजर लागेल, दृष्ट लागेल. मग त्यानं दह्यानं भरलेला माठ नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उड़ेल दियो. नंद बाबा रागवले, दी जाओ क्युबेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो, नालायका दही टाकून नाच केलं, तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही, जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो दही में सरावूर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्याने आंघोळ करून जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले अरे तूने तो कृपा कर दी. बस नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जातकर्म संस्कार करून घ्या, त्याच्याशिवाय पोरगं पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं, स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृधश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला बनला बरोबर, ते पण येतंय मला, पण वेळ नाही. विठाला विठाला. देवावर अक्षदा टाका, ठाकूरजी पर अक्षद चढाव.
कन्हैयाला वृंदावनमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर म्हणतात बरं का. ठाकूर असला ना गावात जसा ठाकूरकी चालते म्हणतात तसं देवाचं राज्य चालतं. ठाकूर ठाकुर जी पर अक्षय चढ़ाव, ठाकुर जी पर दूध चढ़ाव, ठाकुर जी पर घी चढ़ाव, ठाकुर जी पर पुष्प चढ़ाव. नंद बाबाचं मन आता पूजेत नव्हतं. बरं ऐका लक्ष देऊन. नंद बाबा सगळं उलटं करत होते. दही टाका म्हणायचं की दूध टाकायचे, दूध टाका म्हणलं की तूप टाकायचे, तूप टाका म्हणलं की साखर टाकायचे. रागवले ब्राह्मण, बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर के कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो? नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मना बीस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो मन तो आरक्षण में चलो गए है. बोले माझं मन गेलं पोरात, आता पोरग पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. नंद बाबाला सांगितलं तुम्ही संकल्प सोडा, जा मुलगा बघायला. संकल्प सोडला. नाचत नाचत नंद बाबा आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, कशामुळं बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे, येणे मोहिले गोविंदे, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी. संपत आलेलाच आहे. बरोबर. सर्वांनी 1 मिनिट हात वर करा बघा. सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाय माणसं गडी माणसं, आव भैव याडी डोखरा आमनं तुमनं सगळ्यांनी करा. एकदम सरळ करा आणि छान भजन मन ऐकू द्या. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा,
विचार करून वाजवत जा, खर्चाचा विषय आहे तो, बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका, फार सुंदर मला सूचना आलेली आहे. तुम्ही चांगलं सरकार चालवल्याबद्दल तुम्हाला कालावधी वाढून मिळत आहे. त्यातून 15 मिनटं मला त्यांनी दिलेले आहेत, मी 15 मिनटं घेणार आहे. सज्जन हो, तसं तर मी थांबणार होतो बरं का, कारण 9 वाजले होते. ऐका, पण सुरूच 8 जवळपास 7:30 पावणे 8ला झालं, त्याच्यामुळं 5-10 मिनटं घेतलेले चालतील ना? वा, लक्ष डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगाय सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगने खोड्या करायला सुरुवात केली. हे बघा, लहानपणी कोणी बी खोडकर असतं, बरोबर आहे? आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही. उगम म्हाताऱ्या माणसाने पोरावर वजन टाकायचं नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता. सगळ्या लांडीवाडीला तुला बायोडाटा माहिती आहे, लोक ओपन करत नाही, एवढा चांगुलपणा आहे, बरोबर आहे का नाही? लहानपणी खोड्या केल्या नाही असं माणूस आहे का? लहानपण खोड्यात शोभत असतं. माझी मुलगी आहे छोटी, ती मला म्हणे, पप्पा नवीन ड्रेस आणा. म्हणलं, बाळा हा फाटला की नवीन आणू? फाडला तिने. नाही कळलं का तुम्हाला? लेकराचं काय हो बघा. कन्हैया एवढे खोडकर, एखाद्या गवळणी रांगोळी काढली की लगवीने दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते, अशा खोड्या कन्हैयाने केल्या. ऐका लक्ष देऊन बरं का. रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तेव्हा महाराज म्हणतात, लक्ष द्या, हरिने मागे हरिले हरिने मागे हरिले लक्ष देऊ नाही का. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या, असं असतं बरं का. एक वस्तू सर्वांना कधीच आवडत नाही बरं का. सोनं सुद्धा सर्वांना आवडत नाही, पैसा सुद्धा सर्वांना आवडत नाही, कीर्ती सुद्धा सर्वांना आवडत नाही. एक गोष्ट सर्वांना आवडत नसते बरं का. आता माझं कीर्तन काहीला आवडेल, काहीला नाही आवडेल. तसं आमदार जरी असले, काहीला आवडतील, काही विरोधात बोलतील.
अहो देवाचे विरोधक आहे, आपण तर माणसं आहे, बरोबर आहे ना. काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. मोठ्याचा आला गाडा गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला बोलता येत नाही, पण तुझ्या पोराला समजून सांग ना. यशोदा माता उलट त्यांना काय म्हणायची बघा. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे लांडेवाडीच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. आणि जर माझं पोरगं खोडकर असेल, माझ्याकडे लक्ष द्या, तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. पुरावा पाहिजे ना. पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं का. पुरावा असेल तर पुरावा, आणि पुरावा नसेल तर का पुरावा. म्हणून म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दिले तर राजकारणातून संन्यास घ्यायला सुद्धा तयार अध्यक्ष महोदय. असंच असतं ना, ते पुरावा पाहिजे ना. यशोदा माता म्हणे पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. एक गवळण गावात आगाव होती बघा. ती कन्हैयाला म्हणे, कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन बघ. कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं बरं का. कन्हैया म्हणे हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे तिचा घर नंबर, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टा, टेलिग्राम, ट्विटर सगळं मला माहिती आहे. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं, म्हटली होती बांधून टाकते, तिची वेणी घेतली, गवळ्याची दाढी गाठ मारली, कन्हैया निघून गेले. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या, कशामुळं, दळावं लागायचं. आताही गवळणी लवकर उठतात, पण ऑनलाईन येण्यामुळं. बरोबर आहे ना, लक्ष नाही का बरं का. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या, दळावं लागायचं ना. आता गवळणी नाही दळत, आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर. आमदार साहेब, आता बायांना जास्त बोलता येत नाही, त्या सगळ्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत. कधी अटक करतील आपल्याला सांगता येईल का. नको मग चुकलं बरं का. काय मध्ये गवळणी उठायच्या, आता गवळणी नाही गवळी उठतात. बरोबर आहे का नाही. घेतला डबा की गिरणीवर. पूर्वीसारखं राहिलं का आता. पूर्वीच्या जमान्यात माय पाणी भरायचं म्हणलं तरी कुठं जावं लावायचं, पिवळ्या लुगड्यावाले माय विहिरीवर बादलीने पाणी काढायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हंडा घ्यायचा, रान्नी टाकायचं. कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला पण हंडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हंड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घाल. कमी करायचं नाही, जमाना बदलत चालला महाराज आहे का. लक्ष देऊन आहे का बघा. ती गवळण सकाळी सकाळी उठली, तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणते, अहो शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला. तो म्हणतो, म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ म्हणे. तुमचाही दोष नाही आणि माझाही दोष नाही, ओबीसीचाही दोष नाही आणि ओपनचाही दोष नाही, सरकारचा दोष. विठाला विठाला, दोष नाही आणि माझाही दोष नाही. कोणीतरी गाठ मारली म्हणे, आता मारू दे, मारली तर पण सोडायला पाहिजे ना. सोडायला आता दे ब्राह्मणाने मारलेल्या गाठी सुटत नाही, देवान मारलेली गाठ सुटणार आहे. सोडायला गेले, सुटना. मग गवळी म्हणे, आता कापून घेऊ. कात्री उशाला घेऊन झोपतं का माणूस. कात्री वरच्या मजल्या होती. गवळी म्हणे कात्री घेऊन ये. ती म्हणे, हाय का थोडी तरी अक्कल, एकटीला कसं जाईल, त्याला उडा म्हणे. निघाला दिंडे 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले, कापना, जाळा गेले, जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे, का गं तू कन्हैयाला काही बोलली होती का. आणि हा बोलली होती. कशाला आगीत हात घातला म्हणे तू. आता त्याच्याशिवाय ही गाठ सुटणार नाही म्हणे. आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं का. गवळी म्हणे, त्याला नाव इलाज आहे.
त्याला नाविलाज आहे. तोपर्यंत कन्हैयानं सर्व गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणे पोरो तुम्हाला सोंग पाहिजे का? म्हणे हो चला म्हणे माझ्याबरोबर. ह्या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. आता सोंगच होतं ना, लग्नात नवरी पुढं आज लग्नात नवरदेव पुढं आज नवरी पुढं. ती 6 फुटाची हे 5 फुटाचं हे अशी दाढीवर करून चाललं बघा. पोरानं पाहिलं, हुर्या केला. पोराच्या पायानं धूळ उडाली. धूळ गवळणीच्या नाकात गेली. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीने आज केलं का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंदबाबाच्या दारात म्हणे एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा. हा तू मारली नाही पण सोडून दे. हा तसा असन तर सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का, लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. एवढी खोडी सांगतो माझ्या खोड्या बंद करतो. मांडीवर होते आईच्या. आईला म्हणले मैया तो एक बात पूछू, तुला एक गोष्ट विचारू का? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. विचार, तुला काय विचारायचं तर. नंद बाबा लक्ष देऊन आहे का कन्हैया आईला म्हणतात मैया तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? तुला दूध आवडतं का पूत म्हणजे पोरग? मी आवडतो. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है, मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे मला दुधापेक्षा तू आवडतो राजा, दूध तुझ्यापेक्षा जास्त आलं का? देवानं आईची परीक्षा घेतली. मांडीवर होते, पातीला तापाय दूध ठेवलं होतं. कन्हैयानं दुधाला इशारा केला या पातिल्याच्या बाहेर. पातिल्याच्या बाहेर दूध उतू जाणं कळतं ना. उतू चाललेलं यशोदा मातेने पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असं लाने साहेब तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं, कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळल, बाकीच्या कळणार नाही. बघा माणसाचा स्पीड कळून येतो. जरा 5G विनोद आहे, बोसरी आहे म्हणून सांगतो. एकाच्या पोटात दुखत होतं बघा अमोल, एकाच्या पोटात दुखत होतं आणि ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं का? बायको म्हणे मग ते टेबलवर फोन आहे म्हणे, डॉक्टरला फोन लाव बरं. तीन फोन घेतला म्हणे याचा लॉक सांगा. बरं वाटतंय म्हणे आता राहू दे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. लक्ष देऊन आहे का बघा. पळतच गेली, दुधाचं पातीला खाली घेतलं. आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटारडी आहेस ग तू? आताच म्हणली होती मला पोरग आवडतं आणि दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुड्ढी की खोपडी गरम होई जाय. आहे तर एवढूसा पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची तुझ्या पुढं बुद्धी बंद पडते आणि बायांना दूध जास्त आवडतं. बरोबर आहे ना. माझी तब्येत काय झाली नाही माहिती आहे का? आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का. आणि दुधापेक्षा साई जास्त आवडते बघा. एका बाईनं मला चहा घ्यायला नेलं. म्हणजे चहा घेता का दूध? म्हणलं दूध. तिनं माझ्यासमोर पातीलं धरलं आणि कपात दूध ओतायला लागली. मला बोलायची दूध ओतायची. ती साई पुढं आली. मला वाटलं पडती 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 काय टोकाव आल्यावर बाईन साई तर आळंदीलाच नेऊन घातली तिथे. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. बिजू भाऊ ज्या बाईला 32च्या 32 दात आहे तिच्याच हातचं दूध पेत जा, नाही तर दुधाचं काही नकळत दही होतं सांगता येत नाही बरं का. लक्ष देऊन आहे का. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग. एखाद्या पोरानं मायबापाला विचारलं काळा झालो याचं रिझन काय द्यावं. यशोदा माता म्हणली बाळा तुझा रात्री 12च्या टायमाला जन्म झाला, अंधार होता, अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी यारी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा, काले नैनों वाला इसीलिए काला. यशोमती मैया से हाँ बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. पांडुरंग दिसायला कसा आहे? काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती लागले असते. म्हणून म्हणतात तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. मुस्कान
काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओए ओए ओए, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। भगवंत काळा यशोदा मातेनं पहिला आपलं पोरगं खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही, 10 मिनिटं राहिले याच्याकडं, आता याला शाळेत पाठवायचं, गोदने चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळीन भगवंत गाई चारायला गेले, खेळ खेळे हा मामा होतो तो हुंबरी आवक दुबक तिबक, सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंताने मांडला, खेळून खेळून पोरं दमले, पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख, भगवंत म्हणले भुका लागल्या ना, आपापल्या गाई ओळून आणा, चला वळू गाई, बाई सुजीव एकेठाई बहु केली वन वन, पाय पिटे झाला शेण, आता गाई कोणत्या गोकुळ कोणतन काला कोणता, शरीर म्हणजेच गोकुळ, ऐका महाराज जे आलेत गावडे बाबा, पंकज महाराज या ठिकाणी आले आणि त्यांचं याच्यावर चिंतन फार चालू आहे सध्या, शरीर म्हणजेच गोकुळ, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गाई, याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात, मन इंद्रियाचा राजा, मनु राजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा आहे मन, म्हणून तुका मने तू राख मनेरी, ही मनरूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गाय आम्ही ओळतो, भगवंताने आपली बासरी काढली, वाजवाय सुरुवात, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, हाथों में लकड़ी, हाथों में लकड़ी, हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे, हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। भगवंताने बासरी वाजवली, सर्वांच्या गायी एकत्र केल्या, शिदुऱ्या घेतल्या, माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरून या, माय नवनीता नावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तुरे माझं पाय वेगळे, बस देवा तुमच्या सोडून मला या जगामध्ये दुसरं कोणी नाही, माझी आहे तशी शिदोरी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, ऐका खडकावर बसले अगोदर मोठे गोपाळ, मग लहान मग लहान मग लहान मग लहान मग लहान, भगवंत सर्वांच्या मध्ये, खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी, बोटात लोणच्याच्या फोडी, भगवंत शुकाचार्य भागवतामध्ये त्याचं वर्णन करतात, बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेज गक्षे वामे पानो मसृण कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदोः हासेनर्मभिस्वये स्वर्गे लोके मिषेति भू भुजे यज्ञ भूक बाल केली, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, सर्वांनी जयकार केला। आज ओसा अमरावती काला पहावये, ती काल्याची आशे देवजळी झाली माशी, भगवंतानं काला मिळू दिला नाही, तो काला तुम्हा आम्हाला मिळणारे आपलं परम भाग्य, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचल भदे पुरुषो यदावया ज्ञान हेतु कृत मोह मदा अंधकार नाशम मिदाई तो देते वेगा, थोडंसं पण टाका, हां अनंत जन्माच्या पुण्याचा उदय झाल्याच्या नंतर सतशास्त्राचं श्रवण घडतं, काल्याचा प्रसाद मिळतो, तो आज आपल्याला मिळणार आहे आपलं परम भाग्य। मोजून 6 मिनटं माझ्याकडे आहे, मी नियोजित वेळेतच थांबणार, याच्यात काही शंका नाही, 9:30ची वेळ दिलेली आहे, तेवढ्या थांबणार आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेला आहे आणि माणसानं वेळेत थांबावं, कुठंतरी थांबलं पाहिजे,
बरोबर आहे. वेळेत थांबावं. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार असावं, हे शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणून माणसानं वेळेत थांबलं पाहिजे. बस मला दिलेला वेळ 6 मिनिटाचा शिल्लक आहे, तेवढा घेणार आणि थांबणार आहे. आज हा एवढा मोठा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आज विठोबा सोनबा लांडे, स्वर्गवासी विठोबा सोनबा लांडे आणि इंदुबाई विठोबा लांडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र, या भोसरीचे भूमिपुत्र आणि या भोसरीचे प्रथम आमदार आमचे विलासभाऊ लांडे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. भाऊंच्याबद्दल बोलायचं झालं, भाऊ आम्ही लहानपणी मी बऱ्याच आळंदीत शिकायला होतो, तेव्हा तुम्ही आमदार होते, बरोबर आहे. पण माऊलीच्या आशीर्वादाने किती मोठा आहे बघा. ज्यांना आपण आमदार म्हणून पाहिलं ते आज आपले श्रोते म्हणून बसतात. ही ज्ञानोबारायांची ताकद आहे, ही ज्ञानोबारायांची तुकोबारायांची ताकद आहे, लक्षात ठेवा. म्हणून आज तुम्हाला आम्ही बॅनरवर पाहायचो भाऊ, विलास भाऊ तुम्हाला आम्ही बॅनरवर पाहायचो आणि पाहिल्यानंतर किती मोठी माणसं आहे बाबा, पण आज आमचे बॅनर तुम्हाला लावावं लागतात. हे भाग्य ज्ञानोबा तुकोबारायांमुळे आहे, लक्षात ठेवा बरं का. हे भाग्य, ह्या अभिमान नाही हा, हे ज्ञानोबा तुकोबारायांमुळं घडतं आहे. आणि आज आईचं वडिलाचं चतुर्थ पुण्यस्मरण आहे. वडिलांबद्दल जर बोलायचं झालं तर पायी 50 वर्ष बाबांनी वारी केली, नॉट अ जोक. 50 वर्ष. महाराज म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. काही माणसं आल्या म्हणले महाराज तब्येत खराब झाली तुमची, काळीही पडलात तुम्ही. म्हणलं हा वारी करून आलो पायी चालत. त्याच्यामुळं मी जो इथं उभा आहे, माझ्या वयापेक्षा एक वारी माझी जास्त झालेली आहे. एक वारी आईच्या पोटातली आहे आणि तेव्हापासून कोरोना सोडला तर एकही वारी खंडित नाही पायी चालत, लक्षात ठेवा. मला विजू भाऊने यावर्षी फोन केला होता, म्हणले तुम्ही कीर्तनाला या 30 तारखेला, बरोबर आहे, प्रस्थान झाल्यानंतर. म्हणलं भाऊ मला चालत जावं लागतं. म्हणले आपण गाडी घेऊन तुम्हाला घेऊन येतो, कीर्तन करून लानेसाहेबांनी म्हटले तुम्हाला पुन्हा तुमच्या मुक्कामाला सोडतो. म्हणलं तसं नाही जमणार मला, तुम्ही जिथून घेतलं मला तिथं सोडावं लागेल आणि एवढ्या रात्री मला एकट्याला पायी जावं लागेल. आज मी इथं वारीमुळं आहे. आज मी जरी कीर्तन करत असलो तर माझे वडील परतीच्या वारीला आहेत आणि त्याचंच फळ इथं उभं आहे, त्याचं फळ आहे, लक्षात ठेवा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी, ह्या 2 गोष्टी महाराष्ट्रात येऊन केल्या पाहिजे. भाग्य भाऊ तुमचं की तुम्हाला अशा वडिलाच्या पोटी जन्म मिळाला. एका वारकरी संप्रदायातल्या कुटुंबात आपला जन्म झाला. याच्यापेक्षा मोठे संस्कार कोणते असावे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांच्या. भाऊबद्दल बोलायचं झालं तर किती बोलावं. अहो 12,000 आज त्यांच्याकडं कामगार आहेत, म्हणजे 12,000 कुटुंब आज त्यांच्या जीवावर जगत आहेत. ह्या खूप मोठा परमार्थ आहे बरं का. ही साधी गोष्ट नाही. एखाद्याचं कुटुंब चालण्यासाठी आपण व्यवस्था करणं हा परमार्थच आहे. हे बघा, जे ते काम प्रामाणिकपणे करणं ही भक्तीच आहे, ही भक्तीच आहे, लक्षात ठेवा. आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. आज 13,000 विद्यार्थी त्यांच्याकडे शिकतात. मी एक विनंती करेल, पुढच्या वर्षी रोज 1,000 विद्यार्थ्यांना बसण्याचा आग्रह धरा कीर्तनामध्ये. रोज 1,000 विद्यार्थी कीर्तनात बसलेले असावे. तुमच्याकडून ते शक्य आहे, कारण आमचे विचार ऐकण्याची गरज आता सध्या त्यांना महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणून आज एवढंच मोठं आहे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे मंदिर चालू आहे भंडाऱ्या डोंगरावर, त्यासाठी अनेक लोकांचं समर्पण आहे. आमच्या पंकज महाराजांनी तर आपलं जीवन त्या मंदिरासाठी समर्पित केलं बरं. पंकज महाराज, त्याचबरोबर आमचे विजू शेठ असतील, त्यांनी खूप मदत केली. पण आपल्या लांडे परिवाराने किमान 4 कोटी रुपयाची मदत तुकोबारायाच्या मंदिराला भंडाऱ्या डोंगराला केलेली आहे, लक्षात ठेवा. ही सामान्य गोष्ट नाही. मी सांगेल तुम्हाला, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे, तुकाराम महाराजांचंच वचन आहे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामाला सहकार्य केलं पाहिजे, लक्षात ठेवा. मी सांगेल तुम्हाला. म्हणून आज भाऊंच्याबद्दल बोलायचं झालं तर नगरसेवकापासून आपल्या जीवनाची वाटचाल ते आमदारापर्यंत त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. नगरसेवकही राहिले, महापौरही राहिले, आमदारही राहिले. किती बोलावं. मी त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे तुमच्या ज्ञानाचा अपमान आहे. आणि मी अजून एक सांगेल, या सर्व करत असताना वहिनीची साथ त्यांना खंबीर आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कोणतंही काम करत असताना आपल्या परिवाराची साथ आपल्याला पाहिजे. कारण भाऊ,
तुमची राजकारणी माणसाची आणि महाराज लोकांची अवस्था सारखीच आहे. आपलं सर्व आयुष्य दुसऱ्याचे मन सांभाळण्यात जातं आणि घरच्या माणसाला नेहमी नाराज करावं लागत असतं. घरचा पाहुण्यातला कार्यक्रम असेल तर डावलावा लागतो आणि कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला जावं लागतं. हे सहन करणारी पत्नी असते महाराज. अहो, हे आमदार होणं हे काही जोक नाही. किती तक्रारी ऐकून घ्याव्या लागतात हे त्यांना माहिती आहे. सगळ्यांचं समाधान माणूस करू शकत नाही. पण या आईवडिलांनी हे पुण्य केलेलं आहे. 50 वर्ष पायी चालत वारी केलेली आहे. वारी मिलता है ज्ञान नहीं मिलता, बिस्तर मिलता है नींद नहीं मिलती, बंगला गाडी मिलते है माँ बाप नहीं मिलते. गेलेली आई आणि गेलेला बाप आपल्याला जीवनामध्ये परत आणता येत नाही. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. सगळं काय मिळेल पण गेलेली आई आणि गेलेला बाप मिळवता येणार नाही. मी सांगेल बघा तुम्हाला, जीवनात 2च गोष्टीला घाबरा. एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसाही असू द्या हो, दरवाजात जरी बसलेला असला ना, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. पिन बापाच्या पोरानं किती काम केलं तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. मला राजकारणाचं घेणं नाही, पण विचारा बापाची किंमत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला. विचारा बापाची किंमत पंकजाताई मुंडेला. बाप असतं. मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन कुणाचं घ्यायचे? आईचं घ्यायचे. निवडून यायच्या अगोदर आईचं दर्शन घ्यायचे, निवडून आल्यावर आईचं दर्शन घ्यायचे. वाढदिवससुद्धा आईबरोबर साजरा करायचे. अरे 140 करोड जनतेच्या मालकाला जर आईच्या आशीर्वादाची गरज आहे तर आपण एवढे मोठे नाहीत. मोदी साहेब गेलेली सत्ता आणू शकतील पण गेलेल्या आईला नाही आणू शकत. गेलेल्या आईला नाही आणू शकत. आपण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल तर मायबाप आहे. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणून एकच सांगेल, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे त्या शेवे शिकेरी शेरेली लोण की जे. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं? आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आई गेली, बाप गेला, माहेरचे दरवाजे बंद आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार कोणी करणार नाही. पंकजदादा, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, पण या जगात चेहरा न पाहता, गुण न पाहता पोटातच प्रेम करणारी आपल्यावर आई आहे. जन्माला येण्याच्या अगोदरपासून प्रेम करणारी एक व्यक्ती आहे, तिचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह नहीं सका. कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. स्वामी तिन्ही जगाचा मायबाप गेले, त्याच्या जीवनातला आधार गेला. म्हणून समजा आज या कार्यक्रमातून आपल्याला काही घ्यायचं असेल आणि आदरांजली भाऊंना द्यायची असेल तर एकच द्या. कोणती? ज्याचे आई वडील वेगळे राहतात त्यांनी उद्या घरी घेऊन या. हीच खरी आदरांजली, हीच खरी श्रद्धांजली. आणि अजून तुमच्याकडं भाऊ ती दहाव्याची पद्धत आहे छान. विलास भाऊ, दहाव्याची पद्धत जास्त आहे ना इकडं, पंकजदादा बरोबर आहे ना. आणि तिथं श्रद्धांजली असतात बघा, भरपूर असतात. चांगली गोष्ट आहे, त्या माणसाबद्दल ते वक्तव्य करतात. पण माझी विनंती आहे, जो मायबापाला सांभाळत नाही त्याला श्रद्धांजली वाहण्याचा अधिकार नाही. त्यांना माईकच हातात घेऊ नये, बरोबर आहे ना. त्या कुटुंबाला अडचण निर्माण करूच नाही की हे मोठे यांच्याकडे दिलं पाहिजे. त्यांना म्हणावं मीच सांभाळत नाही ते इथं मी बोलू काय.
बरोबर आहे ना. मला सांगायचं, जो महाराज मायबापाला सांभाळत नाही त्यांनी बी मायबापाबद्दल बोलायचं नाही, स्पष्टपणे हे लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, आपण आपल्या आईवडिलाला घेऊन या, एवढीच जाता जाता विनंती करतो. पुन्हा एकदा बरोबर 9:30 वाजले, 1 मिनिटही कमी नाही आणि 1 मिनिटसुद्धा जास्त नाही. पुन्हा एकदा विलासभाऊ लांडे यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या मनात जो संकल्प असेल तो पांडुरंगाने पूर्ण करून घ्यावा, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या आशीर्वादाने तुम्ही आमदार होऊ शकत नाही, मी मंत्री असतो ना, मग बरोबर आहे ना. माझ्या आशीर्वादानं कोणी आमदार खासदार होऊ शकत नाही. मी असे कीर्तन करत फिरलो असतो का? बरोबर आहे. निश्चित चांगल्या कामाचं फळ देणारा परमात्मा असतो. चांगलं कार्य करत राहा, एवढी जाता जाता विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला एक विनंती करतो की हा कार्यक्रम बंद करू नका. आज तुमच्यासारखी माणसं असा कार्यक्रम करतात म्हणून एवढ्यांना हा लाभ मिळतो. महाराज, एवढी सुंदर व्यवस्था असते का हो कुठे, सांगा बरं. क्वचित कार्यक्रम असे असतात आणि तुमच्यामुळं हे सगळं घडून येतं. म्हणून इथं बसलेले तुम्हाला नकळत आशीर्वाद देऊन जातात. आज आमच्या परिसरातली लोकंसुद्धा कीर्तनाला आहेत. मराठवाड्यातली बरीच लोक आज कीर्तनाला येऊन बसले. अरे, सानप महाराजांचं कीर्तन आहे. भेटत नाहीत कदाचित ते आम्हाला, पण ते म्हणतात भाऊंच्या तिथं तुमचं कीर्तन आहे ना, आम्ही ऐकायला येणार. मग तुमच्यामुळं हे सगळं घडून येतं. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही कार्यक्रम बंद करू नका. आणि ऐकणाराला विनंती आहे, इथली गर्दी कमी होऊ देऊ नका, एवढीच विनंती आहे. बरोबर आहे. पण पुन्हा एकदा भाऊंना धन्यवाद देतो. मृदंगाचार्य आमचे गंभीर महाराज, विठ्ठल महाराज, शंकर महाराज, गरड गुरुजी, मित्रमंडळी सर्वांना धन्यवाद. आमचे जिवाळा चॅनलचे अमोलदादा थोरात, दुसऱ्या चॅनलवाले आहेत त्यांना धन्यवाद, साऊंडवाल्या दादांना धन्यवाद, चोपदारांना धन्यवाद. आमचे विजू शेठ जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप तळमळ आहे त्यांना संप्रदायाबद्दल, बरं का. अतिशय भाऊंना तळमळ आहे संप्रदायाबद्दल. आणि त्यांनी फोनही नाही केला. काही माणसं म्हणतात येतोय बरं का, पण भाऊ त्यापैकी नाहीत. त्यांना त्यांचं नाव घेतलेलं पण आवडत नाही. पण माझं कर्तव्य आहे म्हणून तेही आहेत. आमचे लहाने साहेबही आहेत, आमचे गणेश भाऊ आहेत मोशीवरून आलेले, तुळापूरवरून आमचे शिवले दादा, एवढ्या लांबवरून ते आज या ठिकाणी आले. आमचे मोईकर ग्रामस्थ, दरवर्षी मी त्यांच्याकडे असतो, तेही आहेत. त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि एकदा टाळ्या वाजवा आमच्या पंकज दादासाठी सर्वांनी. मला भाऊ अमोलनी सांगितलं, आमच्या चॅनलवाल्यांनी सांगितलं की पंकजदादांच्या सगळ्या सुखदुःखात तुम्ही असता. पंकज महाराजांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये आपण सगळी मंडळी असता. त्यांचे वडील आजारी पडले तेव्हासुद्धा तुम्ही त्यांना सहकार्य केलं, अशी माहिती मला मिळाली. मी तर तुम्हाला बोललोही नाही आणि तुम्ही मला काही मोठेपणा सांगितला नाही. बरं, असं महत्त्वाचं आहे. ते भेटले बी नाही बरं का मला, की असं बोला तसं बोला, आपला कार्यक्रम आहे, काहीच बोलले नाही. आणि अजून एक मला आवडलं, त्यांचा कार्यक्रम असून, त्यांचा खर्च असून ते समाजात बसलेले आहेत, हा मोठा आदर्श आहे. त्यांना माहीत नाही, मीच वरी बसलो तर 10 लोक माझ्याबरोबर वर बसायला येतील, म्हणून खाली बसलं पाहिजे. आजच एका मोठ्या नेत्यांच्या मुखातून मी ऐकलं, मोठी माणसं वाकली की छोटी माणसं वाकायला हायगई करत नाहीत. म्हणून तुम्हाला मी विशेषतः धन्यवाद देतो. आज शेवटचंच कीर्तन आहे, म्हणून 2 मिनटं जास्त जरी झाले तरी त्याबद्दल सर्वांची क्षमा माग आणि होऊ द्यान झाली तर काय लगे. आपल्याला महत्त्वाचं कामच काय, जेवण येणं ऑनलाईन येणे, याच्यापेक्षा मोठं काम काय आपलं, त्याच्यापेक्षा हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा भाऊंना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर